लग्न वाचवण्यासाठी मोडलेला संसार पुन्हा सांधण्यासाठी ती सासरी परतली, पण तिथे तिचा सुखाचा संसार नाही तर तिचा काळ तिची वाट पाहत होता. अवघ्या 25 वर्षाच्या विवाहितेची तिच्या पतीनं ओढीनं गळा आवळून निर्गुण हत्या केली आहे. मृत महिलेचं नाव ऋतुजा अक्षय तावरे असं असून हत्या करणाऱ्या नराधम पतीचं नाव अक्षय रामदास तावरे असं आहे. 16 मे 2026 रोजी या दोघांचा विवाह अतिशय थाटामाटात झाला होता. पण लग्नाचे काही महिने उलटत नाही तोच त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. घरगुती वादातून अक्षयनं ऋतुजाला मारहाण करायला सुरुवात केली. या जाचाला कंटाळून ऋतुजा आपल्या माहेरी पंधरे येथे निघून गेली होती. संसार मोडू नये म्हणून दोन्ही कुटुंबांनी प्रयत्न केले. बारामती महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर तिथे दोन्ही बाजूंची समजूत काढण्यात आली. तडजोड झाली. न्यायालयात आणि समाजात नाव खराब होऊ नये म्हणून ऋतुजा पुन्हा मोठ्या आशेनं पतीसोबत राहायला आली. मात्र नराधम अक्षयच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं. एप्रिल महिन्यात पुन्हा वाद झाल्यानंतर ती माहेरी आली होती. 4 मे रोजी जेव्हा तिच्या भावानं तिला सासवड येथे सोडले तेव्हा अक्षयनं तिला आर्वी येथील घरी आणले आणि तिथेच ओढीनं गळा आवळून तिची निर्गुण हत्या केली. मंगळवारी दुपारी जेव्हा ऋतुजाच्या मामांना तिच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा तावरे कुटुंबाचा क्रूर चेहरा समोर आला. ऋतुजाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी ऋतुजाचा भाऊ अनिकेत पवार यांनी खेड शिवापूर पोलीस चौकीमध्ये तक्रार दिली असून राजगड पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केलाय. सध्या आरोपी अक्षय तावरे हा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.